वाढत्या वयात मुलांना जास्ती पोषणाची गरज असते. मात्र असं असताना सध्या असा सिनारिओ आहे की आई वडीलच मुलांच्या प्लेटमधील न्यूट्रिशन हिरावून घेतात आहे. तर असं मी का म्हटलं आहे, कारण साधी गोष्ट आहे, याच्यासाठी खूप एज्युकेटेड आई वडील असणं गरजेचं नाही आहे. लहान मुलं हे शारीरिक हालचाल जास्ती असते, खेळत असतात, बागडत असतात, ऍक्टिव्ह असतात. शरीराची झीज भरून काढणं, परत शरीराची वाढ होणं, यासाठी त्यांना एक्स्ट्रा पोषणची गरज असते. ज्यावेळेला आपल्या मुलांना भूक लागते, याचा अर्थ त्यांच्या शरीराला इंधनाची गरज असते. मात्र हा आहार फक्त काहीतरी पोट भरण्यासाठी गरजेचा नसतो. तो आहार त्यामध्ये विटामिन्स, मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, फायबर, सगळ्या कार्बोहायड्रेट सगळं असणं गरजेचं आहे. मात्र आपण काय करतो, असा सकस आहार न देता आपण मुलांना पॅकेज फूड देतो. तर या पॅकेज फूडमध्ये किती न्यूट्रिशन असते याची तुम्ही कधी काळजी घेतली आहे का? कधी कुठलंही पॅक फूड जेव्हा विकत घेता त्याचं लेबल तुम्ही वाचता का? आणि ते कितपत खरं आहे याची खात्री करून घेता का? हे तुम्हाला कळतं का? आणि दुसरी गोष्ट, आपण स्वतः तरी शिळं खातो. कालचं जेवण आपण आज घेतो का? एवढ्या दिवसाचं पॅक केलेलं फूड आपण का घेतो आहे ते आपल्याला समजायला पाहिजे. हे जर खाद्यपदार्थ आहेत तर हे एका दिवसानंतर खराब व्हायला पाहिजे. मात्र पॅक फूड जे आहे हे किती महिने महिने खराब होत नाही, कारण त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ह टाकलेले असतात, काही केमिकल्स ऍड केलेले असतात, ज्यामुळे त्या फूडचं टेक्स्चर जे आहे ते टिकून राहतं, त्याची चव बदलत नाही किंवा त्यात खुसखुशीतपणा तो टिकून राहतो. हे सगळे केमिकल्स टाकलेला फूड आपण मुलांना देतो आणि त्यात न्यूट्रिशन काही नसतं. म्हणजे न्यूट्रिशन न देता आपण केमिकल असणारं फूड मुलांना देतो. दुसरी गोष्ट, कोणीतरी अधिकारी येईल, तो कारवाई करेल, खाद्यपदार्थांचे नमुने चेक करेल आणि मग तो सांगेल की नाही बाबा हे खाण्यासाठी योग्य नाही आहे, हे सील करा, हे बॅन करा. तर त्याची गरजच नाही आहे ना. आपल्याला समजायला पाहिजे की मुलांच्या वाढीसाठी घरी बनलेलं जेवण जेवढं सकस आहार आहे, जेवढं पौष्टिक आहे, पोषक आहे, तेवढा आहार बाहेर मिळणार नाही. एखाद्या वेळेस ज्या वेळेला काहीतरी अडचण आहे अशा वेळेला ठीक आहे, पण नेहमी नेहमी रोज मुलांना तुम्ही जर हे खायला देत आहे तर हे फार चुकीचं आहे. आज जो अधिकारी कारवाई करतो आहे, उद्या तो त्या पदावरून चालला जाईल, परत जसे ते होईल, परत सगळ्या कंपन्या सुरू होतील, परत सगळे पॅकेज फूड पहिल्यासारखे सुरू होतील. पण तेच जरी सुरू झाले तरी आपण थोडं तरी स्वार्थी व्हायला पाहिजे. आपल्या मुलांसाठी काय योग्य आहे काय नाही एवढं तरी आपल्याला समजायला पाहिजे. पॅक फूडमध्ये सगळं चालं, मग सगळेच म्हणजे जे प्लास्टिकमध्ये पॅक होऊन येतं ते सगळं काही जे आहे ते अजिबात पौष्टिक नसते. इवन तुम्ही जे मुलांना दुधामध्ये टाकून चॉकलेटची पावडर वगैरे देतात त्यामध्ये पण न्यूट्रिशन असतं. तर साधी गोष्ट आहे, कुठलाही नॅचरल पदार्थामध्ये जेवढं न्यूट्रिशन असतं त्यापेक्षा कुठल्याही आर्टिफिशियल फूडमध्ये असूच नाही शकत. कारण नॅचरल फूड फक्त ते न्यूट्रिशन देत नाही. म्हणजे समजा आपण एक सफरचंदची गोष्ट केली तर ॲपल जे आहे त्यामध्ये फायबर्स असतात, विटामिन्स असतात, मिनरल्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात. आता आर्टिफिशियल ज्यूसेस मिळतात त्यामध्ये हे सगळं मिळणार का? नाही मिळणार, कारण तो ज्यूस टिकवण्याकरता त्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह केमिकल्स टाकले जातात. हे केमिकल्स आपल्या मुलांच्या वाढीसाठी हार्मफुल आहेत. यामुळे काय होतंय, दोन तोटे होतात. एक म्हणजे त्यांची न्यूट्रिशनची गरज असते ती पूर्ण होत नाही, त्यामुळे त्यांची शारीरिक बौद्धिक जी वाढ व्हायला पाहिजे असते ती व्यवस्थित होत नाही. सेकंड थिंग काय होतं की हे जे केमिकल्स, सतत केमिकल्स खाल्ल्यामुळे जे आपल्या बॉडीमध्ये इन्फ्लेमेशन वाढतं. लहान वयापासून जर इन्फ्लेमेशन वाढत असेल त्या मुलांना लहान वयातच मोठमोठे आजार होण्याची 100% चान्सेस आहेत. तर आता तुम्हीच ठरवायचं की आपल्या मुलांना घरचं ताजा आहार द्यायचा आहे की पॅक फूड द्यायचं आहे.